निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो, रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, वय जरी 50-60 झालं नाही, त्याच्या पुढे जरी गेलं तरी सुद्धा तुम्ही अगदी 25-30 मधले असल्यासारखे दिसण्यासाठी किंवा तशी एनर्जी तुमच्यात असण्यासाठी, तसं तुमच्या दररोजच्या हालचाली, चालणं फिरणं बोलणं बसणं, तेवढी ऊर्जा तेवढा स्टॅमिना तुमच्याकडे असण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत, अशा 10 हेल्थ टिप्स कोणत्या आहेत, असे 10 आरोग्याचे नियम कोणते आहेत की तुम्ही 50-60 क्रॉस करून जरी पुढे गेलात तरी सुद्धा 25-30 वर्षासारखेच तुम्ही दिसाल, भासाल, तशा प्रकारचेच वाटाल। अशा प्रकारचा आपण आज पाहूया। त्यामध्ये पहिली जी महत्वाची आहे ती तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची। त्वचेची काळजी घ्यायची म्हणजे स्वच्छता चांगली असणं त्वचेला, आणि त्वचेसाठी जे कोलॅजन चांगल्या प्रकारचं तयार होत असतं, हे आतून तयार होण्याकरता जे आंबूस फळं असतात त्यांचं सेवन केलं पाहिजे। व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चांगलं आलं पाहिजे, हे सगळी काळजी घेतली पाहिजे। आणि स्वच्छता, आणि जर गरज पडत असेल त्यावेळेला काही मॉइश्चरायझर्स वगैरे त्वचेला वापरले पाहिजेत, हे पण त्याची काळजी घेण्याचा एक भागच आहे। तसंच पाणी पुरेसं पिलं पाहिजे। पाणी पुरेसं जर पिलं तर काय होईल की त्वचा डिहायड्रेट, कोरडी पडणारच नाही। आणि त्वचा जेव्हा कोरडी पडत असते त्यावेळेला त्याला सुरकुत्या पडत असतात। जोपर्यंत त्वचा तुमची कोरडी पडणार नाही किंवा त्याचं कोलॅजन खालचं कमी होणार नाही तोपर्यंत तिला सुरकुत्या पडणार नाही। आणि सुरकुत्या नाही पडल्या तर तुमचं नेहमीच करतात टवटवीत तजेलदार चेहरा दिसायला लागेल, सगळी त्वचा पण दिसायला लागेल। म्हणून पाणी पुरेसं पिलं पाहिजे। त्याच्यानं काय दुसरा फायदा होतो की तुमची बॉडी तर हायड्रेट राहतेच, परंतु त्याच्यातून जे विषारी घटक असतात शरीरामधले ते बाहेर काढून टाकण्याकरता लगेच भरपूर प्रमाणात होऊन ते विषारी घटक बाहेर निघून जाण्याकरता चांगला मदत होते। म्हणजे तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला पण पाणी चांगल्या प्रकारे मदत करते। तसंच आहार जो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असलं पाहिजे। वाटलं तर तुम्हाला जर कधी आहाराचे नियम जास्त पाळणं झाले नाही तर अँटीऑक्सिडंट्सच्या गोळ्या मिळतात मेडिकल स्टोअरमध्ये। मल्टीव्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असे कंबाईन असलेल्या मिळतात। दररोज एखादी गोळी तसली खायला हरकत नाही। फक्त मी एक प्रॅक्टिकल टिप सांगेन की ह्या अँटीऑक्सिडंट्सच्या गोळ्या कुठल्याही एका कंपनीच्या सतत खाऊ नका। बदला, 10 दिवसानंतर दुसरं पाकिट घ्या किंवा त्याच्यानंतर तिसरं घ्या, त्याच्यानंतर असं वेगवेगळ्या कंपन्यांचे आलटून पालटून बदलून घ्या। कारण आता कोणत्याच कंपनीची गॅरंटी देता येत नाही की ते खूपच चांगल्या प्रकारचं असेल। म्हणून हे अँटीऑक्सिडंट्स, आणि त्याच्यापेक्षा हे मेडिकल स्टोअरचंही नंतर झालं, त्याच्यापेक्षा आहारामधून जर तुम्ही फ्रेश आहार घेतलात, फ्रेश पालेभाज्या घेतल्या, फळभाज्या घेतल्या आणि फळं घेतली, याच्यातून भरपूर अँटीऑक्सिडंट जातात। वरचे तुम्हाला गोळ्यांच्या स्वरूपाने घ्यायची गरज पडणार नाही। परंतु बऱ्याच वेळेला काय असते, दगदग असते, ताणतणाव असते, धावपळ असते, आणि आपल्याला थोडं आहाराकडे किंवा आपण बऱ्याच वेळेला बाहेर जेवतो इकडं तिकडं, तिथं आपल्याला तसं नियोजन करता येत नाही। अशा वेळेला त्या गोळ्या मदत करत असतात। आणि ह्या गोळ्या दररोज घेतल्या पाहिजेत असं सुद्धा नाही। जेव्हा तुमची तब्येत चांगल्या प्रकारे ठणठणीत होत अशी वाटत असते तुम्हाला, त्यावेळेला तुम्ही 1 दिवस आड घेऊ शकता, 2 दिवसाला घेऊ शकता, महिन्यामध्ये 10 गोळ्या सुद्धा संपू शकता। अशा स्वरूपाने घेतलं तरी पण त्याचं एक बॅलन्स मेंटेन होईल। आता याच्यानंतर पुढची हेल्थ टिप आहे, तुम्ही नियमित व्यायाम केलाच पाहिजे। व्यायाम केला तर काय होतं की ज्या ज्या भागांना, पेरिफेरीच्या दूरच्या भागांना रक्तपुरवठा जो कमी पडत आहे, आणि त्वचा ही कशी आहे, बाहेरचा भाग आहे, तिला जर रक्तपुरवठा चांगला मिळायचा असेल तर तुम्ही व्यायाम केला म्हणजे जसं म्हणतो आपण, रक्त सगळ्या शरीरात सळसळ वाहतं आणि तिच्यापर्यंत ते रक्त जातं आणि घाम निघून जसा बाहेर जातो, त्वचेतली सुद्धा घाम त्याच्याने निघून जाते बाहेर। त्वचा कशी तकतकीत होते, टवटवीत फ्रेश होते त्वचा, आणि त्यामुळे काय होतं, तिला रक्तपुरवठा वाढला की पुन्हा त्वचा ही तरुण दिसायला लागते आणि त्याला सुरकुत्या पडणार नाही। आतून कोलॅजनचं प्रमाण तर चांगलंच वाढलं म्हणजे तुम्ही तरुण दिसायला त्याची मदत होईल। त्याच्यानंतर पुढची हेल्थ टिप आहे, तुम्ही झोप पुरेशी घेतली पाहिजे। म्हणजे काय होईल, तुमचे ताणतणाव जे आहेत डोक्यावरचे ते कमी होतील। आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे काय होईल तुम्हाला की हार्मोन्स जे आहेत बॉडीतले, तुमचं माइंड एकदा शांत झालं, स्थिर झालं, मानसिकता चांगल्या प्रकारची झाली, शांतता आली मनाला, की त्यावेळेला हार्मोन्स बॉडीमध्ये चांगल्या प्रकारचे होतात, तुम्ही आनंदी प्रसन्न राहायला लागता। आणि हार्मोन्स चांगले झाले तर सगळ्या बॉडीचं जे मेकॅनिझम आहे ते चांगल्या प्रकारे चालायला मदत होईल। म्हणून झोप पुरेशा प्रमाणामध्ये घेतली पाहिजे। तसंच काही अँटी एजिंग सिरम्स मिळतात किंवा अँटी एजिंग काही कोलॅजनचे घटक सुद्धा मिळतात, हे सुद्धा कधीतरी वापरायला हरकत नाही। याला नियमित वापरायची गरज नाही। परंतु मी आता जसं म्हटलं की आहाराच्या बाबतीमध्ये जेव्हा तुमची धावपळ होते, जेव्हा तुम्ही नियम नाही पाळू शकत,
अशा वेळेला काही वापरायचं असेल तर हे अँटी एजिंग सिरम्स किंवा हे कोलॅजन्स तुम्ही घेऊ शकता सप्लिमेंट्स म्हणून. पण हे थोड्या दिवसाकरता घेतलं पाहिजे. हे सतत त्याची सवय नाही लावली पाहिजे. आपली सवय कशी पाहिजे, निसर्गातः जे उपलब्ध आहे, जे हा निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे ते फ्रेश स्वरूपामध्ये आपण ते घेतलं पाहिजे. त्याचा नियमितपणा आपल्या आहारामध्ये केला पाहिजे आणि त्याच्यामुळेच आपलं सगळं हे सांभाळलं पाहिजे. हे सगळं आता व्यायाम करायला पैसा लागत नाही. तुम्ही सहज कुठेही व्यायाम करू शकता. पाणी प्यायला पुरेसं पाणी प्यायचंय, हे साधे साधे ज्या गोष्टी आहेत. आहार घ्यायचा आहे, अहो तुम्ही जेवणारच आहात, तुम्ही सगळं करण्याचा थोडंसं डोकं चालवा आणि थोडासा प्रयत्नपूर्वक तो आरोग्यवर्धक आहार किंवा संतुलित आहार करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचं त्यात मिक्स सगळं राहील, हे कच्चं आपल्याला खाता येईल, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. हे सगळं केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे तरुण राहायला आणि तरुण दिसायला, तरुण वाटायला आणि तरुण असायला त्याच्यानं मदत होईल. याच्या पुढची जी हेल्थ टिप आहे ती आहे की ताण तणाव हाताळायला शिकलं पाहिजे. फक्त झोप पुरेशी घेतली म्हणजे सगळा ताण निघून जाईल असं नाही. कसं असतं की आपण जेव्हा बाहेर समाजामध्ये वागतो, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात, कशाही स्वरूपाची, कशाही स्वभावाची, कशीही वागणारी. आडमुठे काय असतात, बिंडोक काय असतात. काही तुम्हाला चांगल्या प्रकारे बिहेव करतील, काही जण एकदमच तिरस्कारानं, काही जण एकदम तुमचा अपमानजनक वागणूक देतील. तर हे सगळं ते कार्यालय असेल, घर असेल, दार असेल, बाहेर समाज असेल, तर तिथं हे हाताळायला शिकलं पाहिजे. कोणी कसंही काही करू, त्याचं आपल्या हातात नाही, परंतु ते कसं मनावर घ्यायचं, कसं हाताळायचं हे मात्र तुमच्या हातात आहे. कुणाला किती महत्व द्यायचं हे पण तुमच्या हातात आहे. म्हणून हे ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे आणि जेवढं दुर्लक्ष करता येईल, ज्याला महत्व नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करून दिलं पाहिजे, ते काढून टाकलं पाहिजे मनामधून आणि आपलं मन साफ केलं पाहिजे. जमेल तिथं जमेल तेवढ्या लोकांना माफ केलं पाहिजे, स्वतःला सुद्धा माफ केलं पाहिजे, मन साफ केलं पाहिजे. हे त्याच्या मागचं प्रिन्सिपल आहे. तसंच याच्यानंतरची जी हेल्थ टिप आहे ती आहे स्वच्छता आणि नियमितता. सगळ्या शरीराची तर स्वच्छता झालीच, तशी विचारांची पण स्वच्छता पाहिजे. मानसिक याच्यामध्ये पण कचरा नाही जमा होऊ दिला पाहिजे. तिथं पण निगेटिव्ह म्हणजे एकदम नकारात्मक, निराशेचे, असे टेन्शनचे असले विचार तिथं नाही साठले पाहिजे. तिथं सतत पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार, विधायक विचार राहिले पाहिजेत. मला काहीतरी चांगलं करायचंय ही भावना पाहिजे. आत्मविश्वास त्यानं वाढला पाहिजे. आत्मविश्वास वाढला की तुमच्या चेहऱ्यावर समाधान यायला लागेल, हास्य यायला लागेल आणि हास्य हा सौंदर्याचा सगळ्यात मोठा दागिना आहे. ज्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं त्याचं वय 10-20 वर्षानं कमी दिसायला लागतं. तुम्ही पहा आणखी. पण तुम्ही वय कमी आहे आणि चेहरा नुसता त्रिकोणी चौकोनी नुसता मख्खा आहे, तर त्या व्यक्ती जास्त वय असल्यासारखे दिसतात. म्हणून सतत आणि हसणं येण्याकरता तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे, तुमची मानसिकता चांगली पाहिजे आणि तुम्हाला ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे. म्हणून हे सगळं तुम्ही सांभाळलं पाहिजे. आणि याच्यानंतरची पुढची जी आहे पद्धत किंवा जे काय आपण नियम सांगतो की हास्य असं येत नसेल तर कृत्रिम सुरुवातीला काही वेळेला हास्य क्लब जॉईन करा किंवा घरातच हसण्याचा प्रयत्न करा. दररोज एक 5 मिनिट आरशासमोर पाहून हसत राहा, चालेल. याचा पण परिणाम चांगला होतो आणि त्याच्यामुळं मानसिकता पण चांगल्या प्रकारची व्हायला मदत होईल. तर ह्या सगळ्या 10 हेल्थ टिप्स पाळूया आणि 50-60 वर्ष जरी क्रॉस होऊन गेले तरी एनर्जीनं, स्टॅमिनानं 25-30 वर्षाच्या सुद्धा तरुणाला लाजवेल असं तुमचं प्रकृती, तुमचं शरीर, तुमचा स्वभाव, तुमचं वागणं, चालणं, बोलणं हे सगळं तुमचं त्या प्रकारानं राहील. याची काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जयते. सर्व नात्यांवर श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.